रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। मुरमुरेचा लाडू हा एक असा पदार्थ आहे जो लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सर्वांचाच फेवरेट आहे। तर आज आपण तोच मुरमुरेचा लाडू बनवणार आहे। तर चला लाडू बनवायला आपण स्टार्ट करूया। तर लाडूच्या साहित्यामध्ये आपण मुरमुरे घेणार आहोत, तेही 3 कप। तुम्ही कुठलीही वाटी घ्या किंवा कप घ्या, त्याच्या मापाने 3 कप तुम्ही बरोबर मुरमुरे घ्या। आणि या ठिकाणी मी 2 चमचे तूप घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर ज्या मापाने आपण मुरमुरे घेतलेले आहेत त्याच वाटीमध्ये 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे, तो पण मी चिरून बारीक घेतलेला आहे। तर हे झालं आपलं लाडू बनवण्याचं साहित्य। तर चला आता लाडू बनवायला आपण स्टार्ट करूया। तर त्याच्यासाठी आपण कढईमध्ये जे मुरमुरे घेतलेले आहेत ते मंद आचेवर 2-3 मिनिटं आपण भाजून घेऊया। काही वेळेस काय होतं, मुरमुरे थोडे नरम असतात किंवा थोडेसे ओलसर झालेले असतात, भाजून घेतले की ते मस्त कुरकुरीत बनतात। 1-2 मुरमुरे हातामध्ये घेऊन त्याला क्रश करून बघा, जर ते आरामात क्रश होत असतील तर आपले मुरमुरे तयार आहेत। त्याला एका ताटामध्ये काढून ठेवा। मुरमुरे काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये तूप घाला। आपलं तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो गूळ बारीक करून घेतलेला आहे तो घाला आणि यावेळेस आपली गॅसची जी फ्लेम आहे ती मंद ठेवा। आता आपल्याला जो गूळ आपण घातलेला आहे तो सतत हलवत राहायचा आहे। हा जो गूळ आहे तो खाली चिटकू शकतो, त्यामुळे गूळ चांगला पातळ होईपर्यंत त्याला आपल्याला हलवत राहायचे आहे। आता तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की आपला जो गुळाचा पाक आहे तो चांगला तयार झालेला आहे आणि त्याला असे बुडबुडे आलेले आहेत। या ठिकाणी समजायचं की आपला गूळ आता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। तर एका वाटीमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडासा गुळाचा पाक टाकून चेक करा की आपला गूळ असा थोडा कडक बनतोय की नाही। असं पाण्यामध्ये तो विरघळला नाही पाहिजे, त्याचा एक गोळा तयार झालेला पाहिजे। तर आता दिसत असेल की आपला गूळ पाण्यात बिलकुल वितळलेला नाहीये। तर या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करायची आणि मिश्रण गरम आहे तोपर्यंत पटकन त्याच्यामध्ये मुरमुरे टाकून घ्यायचे आणि त्या मिश्रणाला पूर्ण एकजीव करून घ्यायचं। आता या स्टेजला आपल्याला हात आपला चांगला पटपट चालवावा लागेल, कारण की गूळ आपला गरम आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये मुरमुरे चांगले मिक्स करून आपल्याला त्याचे लाडू पण बांधायचे आहेत। तुम्हाला मुरमुऱ्याचे लाडू आवडतात का? जर आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आता हे मिश्रण आपलं चांगलं एकजीव झालेलं आहे, तर आपण याचे लाडू बांधायला स्टार्ट करूया। लाडू बांधण्यासाठी मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता। आता हे मिश्रण गरम आहे त्याच्यामुळे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे ते आपल्याला थोडंसं हाताला गरम पण नाही लागणार आणि हाताला चिटकणार पण नाही। तर आपण त्याचे चांगले गोल लाडू बांधून घेऊया। आता याच मिश्रणाची आपल्याला वडी देखील बनवता येईल। जर तुम्हाला मुरमुऱ्याच्या वडीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, नक्कीच त्याचाही मी व्हिडिओ बनवेन। तर चला आता एक एक करून आपण याचे चांगले लाडू बांधून घेऊया। मी तुम्हाला सांगते, इतका हाताला हे मिश्रण पोळत होतं की तुम्हाला काय सांगू। त्याच्या नादात त्याचा नीट आकारही मला बांधता येईना, पण चांगले लाडू गोल झालेले आहेत। हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच तुम्ही हे लाडू बांधून घ्या, नाहीतर हे थंड झालं तर याचे लाडू अजिबात आपल्याला बांधता येणार नाही, ते कडक होऊन जाईल। तर या ठिकाणी आपले सगळे लाडू बांधून झालेले आहेत। तर हे लाडू मी तुम्हाला मोजून सांगते, तर आपले 14 लाडू बनलेले आहेत। आता या लाडूची संख्या सांगायची म्हणली तर आपले 14 लाडू झालेले आहेत, ते देखील चांगले मस्तपैकी मोठे बांधलेले आहेत मी लाडू। मुरमुऱ्याच्या लाडूचे काही फायदे आपण जाणून घेऊयात। तर मुरमुऱ्याचे लाडू आहेत ते पचायला एकदम हलके असतात, त्याच्यामुळे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत ते सगळेच खाऊ शकतात आणि ते आपल्याला इन्स्टंट एनर्जी पण देतात, त्याच्यामुळे अजिबात थकवा किंवा कमजोरी वाटत नाही। तर चला अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। भेटूया परत।